आज आपण आहे ना कोबीच्या वड्या करूया। त्यासाठी घेतलेले आहे साहित्य हे आपण आता कोबी घेतलेला आहे, त्याची ही वरची आपण 2-3 पानं काढून तो स्वच्छ धुवून किसून घेऊ। त्यानंतर लसूण आहे, मिरची आहे जी आपण आता वाटून घेऊया। लिंबू, कोथिंबीर, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, तीळ आहेत आणि हे ओवा आहे आणि बाकीचे जे साहित्य लागणारे मसाले ते मी तुम्हाला सांगेन। असं आता आपला कोबी किसून झालाय, तर ह्यात आपण लसूण आणि मिरची ठेचून, असं आपलं आता ठेचून झालंय ते आपण त्याच्यात घालूया। बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ओवा घालूया, तीळ घालूया, हळद, धना जिरा पावडर, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, लिंबू पिळून घेऊया, खायचा सोडा घालूया त्याच्यात आणि आता आपण कस्तुरी मेथी घालूया आणि आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ आणि पीठ मळून घेऊ। त्यात पाणी घालायचं नाही, कारण ऑलरेडी आपण कोबी जो घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला पाणी सुटतं। तर ह्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आपण लावून घेऊ। तर यावर आपण तीळ घालूया आणि आता हे कुकरमध्ये ठेवून घेऊ। आता हे 15 मिनिटं आपण ठेवायचं आहे। हे आता असं शिजलेलं आहे। आता आपण ह्याच्या वड्या काढून घेऊया। अशा वड्या आपण आता कापून घेतल्या आहेत, त्या आता आपण तळून घेऊ। ह्या वड्या मीडियम आचेवर फ्राय करून घ्यायच्या। हा कोबीच्या वड्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।